संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली। अर्ज भरण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातले 8, सहयोगी प्राध्यापक पदाच्या 12 तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 53 जागा आहेत। नाशिक विभागामध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा गैरप्रकार उघड झाला। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शासनाला 150 कोटींचा गंडा घालण्यात आला। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांचं 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईच्या बोरिवलीमध्ये गार्डन सध्या नशेखोरांचा अड्डा बनल्याचं पाहायला मिळतं। भाजप नगरसेवक शिवानंद शेट्टींनी गार्डनमध्ये धाडी टाकून नशेखोरांना रंगेहात पकडले। पकडलेल्या सर्वांना MHB पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। नाशिकमध्ये 125 वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर सापडली। द्वारका अंडरपासचं काम सुरू असताना 10 फूट रस्ता खोदल्यानंतर विहीर सापडली। ही विहीर 1900 सालातली असल्याची काही नागरिकांची माहिती आहे। विहिरीमध्ये पाण्याचे जिवंत झरे आढळले। नागपूर जिल्ह्यामध्ये मुलांची अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा निघाली। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलमुळे नागरिकांच्या मनात धास्ती होती, पण नागपूर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं। गॅस टंचाईची झळ बेस्ट उपक्रमाच्या विविध आगार आणि कार्यालयांतर्गत येणाऱ्या कॅन्टीनला बसते। बेस्ट प्रशासनात ठोस उपाययोजना करण्याची मागणी बेस्ट वर्कर्स युनियनकडून करण्यात आली। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक उपाहारगृह बंद होण्याच्या मार्गावर आहेत। जर ही कॅन्टीन बंद झाली तर कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे। गेल्या 13 दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। यातच नागपूरसह विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। मेघगर्जनेसह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली। मराठवाडा विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्ण वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली। सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, भंडारा, गडचिरोली, गोंदियामध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। भिवंडीतल्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली। संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला होता। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र धुरामुळे परिसरातल्या रहिवाशांना त्रास झाला।